तुझ्या 3.5 सबस्क्रायबर झाले. हो. परीक्षित जायचं नशीब किती खराब आहे. ज्या दिवशी आपण कुठे बाहेर जातो त्या दिवशी तो येत नाही. आता समजलं कसं असते तर. तुला म्हणत होतो. तर आज आम्ही देणार आहे आमच्या अॅनिव्हर्सरीची पार्टी, कारण आमची अॅनिव्हर्सरी 17 जानेवारीला आणि त्याची पार्टी राहिली होती. या लोकांना मी दिलीच नाही. आज म्हटलं तू चला दिली देऊन नाही देऊ. म्हणजे माझी पण होती अॅनिव्हर्सरी. हा आपण मी तेच म्हटलं तर आपली याच्यासाठी म्हटलं. दिली कारण की त्या दिवशी आम्ही सगळ्यांना सुट्टी दिली होती. सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनाच. त्या दिवशी फक्त आम्ही दोघंच होतो. पण काव्या मला तो केक खायचा आहे यार. चलो पार्टी मागून कोणता राहिले तर केक? पार्टी द्यावं तर हे करून नाही तो जो ती आणते नेहमी. तुला काय झालं? मी सरांना आजच म्हटलं मला नाही आवडत म्हणे बॉटल पडत आहे पकड. मला नाही आवडत म्हणे केक वगैरे. काय मी ते आजच छोटासा म्हटलं. पावभरवालाच आण पण तेच ना. आणशील. मी म्हटलं सगळेजण असले तर चला बा काहीतरी वेगळं खाल्लं चांगलं वाटते. हा पाहिजे होता. तू कोण नाही म्हटलं शशांक? मी व्लॉग टाकत आहे सध्या. पण तू नाही का म्हटलं केकला नाही का म्हटलं? केक मला इरिटेट झालाय केक. कोण मी तो दुसरा चॉकलेट ब्राउनी वाला म्हणत आहे मी. हो तो पण केकच आहे ना शेवटी. हा तर मी छोटासा म्हणत आहे ना. छोटासा नाही खाऊ आपण शकतो. 4-5 लोक आहे ते 1 पीसच येईल म्हणायची आपल्याला. गोष्टी आहे. ते म्हणे की आपण 9 लाखचा केकच नाही कापला म्हणे म्हणून आणतो म्हणे. अॅनिव्हर्सरीचा नाही बोलली ते. टाका तिच्याकडे. केकचं तर म्हटलं ना तुम्ही काय म्हटलं मला केक खायचा आहे. नाही पण मला असं वाटलं की अॅनिव्हर्सरीला कोणतरी केक घेऊन येईन आमच्यासाठी. आणला होता ना युवराजने आणला होता ना. युवराजनी आणला होता. मग पण अजून पाहिजे होतं मला सगळ्यांना, बरं, ठीक आहे तुमच्याकडून, ना. अद्याकडून, परीक्षितकडून, अद्याकडून काव्याकडून. ठीक आहे ना. त्यांच्याकडून गिफ्ट मागतो. हे काय मागून राहिली? गिफ्ट सध्या थांबून जा ना. देतीलच ते आपल्याला लवकरच. तू पागल आहे का तू? हा सध्या मला माहित आहे जर मी म्हटलं की अद्याला मला गिफ्ट देत, अद्या हेच म्हणणार आहे की सध्या थांबून जा नंतर देतो. तू त्याच्या जागेवर तर मीच बोलून दिलं. अद्या तू हेच बोलणार होता ना. देशील ना गिफ्ट लवकरच? प्रमोशन आला की मोठं. बर ठीक आहे चालते चालते. चला चला मग. देऊनच राहिला त्यांचं लग्नाचं बाकी हो ना. anniversary चं काय मागणार. काय माहिती तू परीक्षित कधी देते. एकदाचा बार चेअर मी छोट्याला तिथे साधी चेअर लावून दिली आणि बार चेअर काही याचा पत्ता नाहीये. काय रे पोरांचं मस्त आहे. ना पावडर आला लागत ना लिपस्टिक ना काही ना काही. ना अद्या कंगवा करावं लागत. अद्या तर लिपस्टिक तरी नसते, हँडसम दिसते पोरं. लिपस्टिक असते अद्या. ते आद्यानं पाहिलं हिला तयारी करताना मला तयारी करताना. मी जास्त मेकअप केलंच नाहीये. मी जस्ट फक्त नॉर्मल एक क्रीम लावते. चेहरा धुतल्यावर तो लावला अरे आणि तू- पॉन्ड्स आज मी पॉन्ड्स पावडर लावलं थोडस तुला कशाचीच गरज नाही. आणि बस लिपस्टिक तुला कशाचीच गरज आणि नाही. दुसरं म्हणजे काजळ. तू एवढं मला माझ्या काजळ शिवाय होतच नाही. मला काजळ तुला पाहिजे. मेकअपची पण गरज नाही आहे. ते जे ऍक्ट्रेस आणि ते रील स्टार वगैरे आहे ना, त्या सर्जऱ्या करून ओठाईत काही काही भरून गालात काही काही भरून राखी सावंत बनून जाते. तुला कशाचीच गरज नाही. नाही मी आज मेकअपच नाही केला. म्हटलं लवकर जायचंय, मला भूक लागली आहे. म्हटलं चला पटकन, म्हणून मी जास्त मेकअप केलंच नाही आज. फक्त जस्ट एक क्रीम आणि एक पावडर, एक लिपस्टिक आणि काजळ लावलं बस. त्याच्यावर काही नाही. टिकली आणि हे झाली माझी तयारी. आता तुला काय वाटलं की मी फुल मेकअप केलास? वाटत आहे नाही मी फुल मेकअप नाही केलं. नाही असं काही नाही आहे. मी फक्त म्हटलं असं पोरांले काही नाही करावं लागत तरी पोरं हँडसमच दिसते असं. असं काही नाहीये. आता मुली पण न काही करता पण सुंदरच दिसतात. नाही काही काही मुली मेकअप केल्यावर भयंकर दिसतात. काही काही मुली मेकअप केल्यावर भयंकर दिसतात. अच्छा काही काही मुलीला मेकअपही सुट नाही होत. काही काही मध्ये मेकअप आवडतच नाही केलेला कोणी. मी त्याचं असं म्हणणं आहे मुलींनी मेकअप नाही करावा तशी. नाही नाही अच्छा केला पाहिजे जिथे सुटत होते ते. लय मुलीले काही काही मुली राहतात पण बघ मेकअप करतात आणि तो जेव्हा मेकअप जात राहते त्याचा काळा रंग दिसते खालचा मेन कलर. एवढा गिधाड वाटते बरं उलटच येते ना. काही म्हणणं नाही म्हणजे नाही त्याच्या त्या मेकअपच्या चेहऱ्याकडे किती असं निरखून पाहिलेलं आहे किंवा कसं काय होते. इतक्या लवकर इफेक्ट नाही होतो. 2-3-4 तासांनी होते कारण गरमीमुळे वगैरे होऊ शकते. ते कसं आहे, ज्या नवीन नवीन खेडेगावातून पुण्यात जाते ना पुरी, त्याची गोष्ट करून राहतो. डरिएगा नहीं मेरी ये शक्ल देख करके. एक्चुअली ये मेकअप है. त्याचे मेकअप पाहिजे. आणि असं नाही आहे की बा आम्ही मेकअप पाहतो मग आम्हाला तसं वाटते म्हणून. तो असते- मच्छर झाले घरमध्ये. नाही, तो असते तसा का नजर जाते आणि मग कसतरी वाटते की यार नसता गेला तर बरं झालं असतं. कारण की ऍक्च्युअल मध्ये जर तुम्ही सावळ्या आहे ना तर सावळ्यातही एक आपलाच ग्लो असतो. जो कलर आहे तुमचा तोच असू द्या आणि मेकअप त्याच कलरचा विकत घ्या मग लावा म्हणजे चांगल्या वाटतं. हे माझी प्रो टिप आहे की एक्सपिरियन्स वरून सांगत आहे थिएटरच्या. बरोबर आहे. त्वचेनुसार मेकअप करा. त्वचेनुसारच मेकअप करायला पाहिजे.
जशी स्किन आहे तसा मेकअप. पण मला एवढं माहिती आहे जर आपली स्किन एकदम सॉफ्ट आणि ग्लोई जर असेल तर मेकअप एकदम परफेक्ट बसते, चांगला बसते. जर आपली स्किन खूप अशी रुखी ड्राय आहे तर मेकअप नाहीच बसत, तुम्ही कितीही प्रयत्न करा. तो थोडा वेळ चांगला वाटेल, नंतर तो खराब होऊन जाते. मग तर स्किन चांगली पाहिजे, स्किन चांगली तर सगळं ओके. दे ना मम्मीला आवाज पटकन. किती वेळ झाला? परिस्थितीचं नशीब किती खराब आहे, ज्या दिवशी आपण कुठे बाहेर जातो त्याच दिवशी तो येत नाही. काही ना काही आता किरणनं काही नवीन बनवलं असेल तेही त्याला खायला भेटत नाही. मम्मी ठीक आहे, नाही येत ना मग तू? मला वाटलंच होतं की तू हा ड्रेस घालशील म्हणून मी हा घातला. आराधना सेम सेम मॅचिंग कपडा कॉटन. आराधनातून घेतलेला किरणचा फेवरेट ड्रेस आहे तो फ्लो मॅटर्सचा व्हिडिओ बनवला ना प्रमोशनचा, हा. तर तो व्हिडिओ बनवल्यानंतर मला समजलं की त्यावर काय विचार असं किती डोकं खुडू सांगायला लागते, समजव असं करतो बघा. मग आता समजलं कसं असते तर तुला म्हणत होतो. तुम्हाला समजायला पाहिजे. त्याच्या आजील बोललेला हो नाही, आजीला समजावून सांगताना समजलं म्हणे की किती डोकं दुखते बा मम्मीला समजावून सांगताना. दोघाले दोघीला पण इतके वर्ष झाले मी करून मला नाही होत, मला नाही वाटत. काय इतके वर्ष झाले मी व्हिडिओ बनवते तरी मला कोणता आहे blame हा? करतात. ब्लेम नाही करत. आद्या बोलून राहिला तू, आद्याला बोल. आधे तो अभी भी है, अंडे से निकला है. काय वाटलं? आधे अभी तो अंडे से निकला है. समजा क्या. A few moments later. तर मग झाली पार्टी, मजा आली का? हो. काय काय खाल्लं? आधार जास्त मजा आली. मम्मीला विचार ना, मी काय खाल्लं, पिझ्झा खाल्ला फक्त. कोणता पिझ्झा खाल्ला? नाव नाही माहित त्याचं. कारण की त्यात ना पनीर होतं ना काहीच नव्हतं. आंबट पण टेस्ट कशी होती? आंबट पिझ्झा खाल्ला. टेस्ट कशी होती? बरी होती. बरी होती, आवडलं नाही? ठीक आंबट आहे. आंबट लागत होतं. अजून नंतरचे खाल्लं ते मी ते खाल्लं. काय आपण काय खाल्लं? बेल्जियम चॉकलेट ब्राउनी. चॉकलेट ब्राउनी ब्राउनी. मस्त होती, एकदम छान होती. आल्याबरोबर कधी संपली समजलंच नाही. आल्याबरोबर 2 मिनिटात संपली. आल्याबरोबर मला खायची होती ती, मला खूप आवडली, पण मम्मी म्हणे की मलाही खायची, यालाही खायची, त्याला खायची. मग अद्यानंद मम्मी त्याला नाव ठेवले आणि खाऊन तर घेतली. आणि मग नाव ठेवले, मला कमी पडली. जे खाऊन पण तेव्हा सांगणार रे आपण कशी असते म्हणून. हा? जे खाल्ल्यानंतर सांगन ना कशी असते म्हणून, कशी लागली म्हणून. मला गोड आवडत नाही म्हणून. हा पण मग खाल्लीच कशाला राहू त्याच्यात? टेस्ट माहित नव्हतं, माहित कोण तुला माहित, एवढं तर माहित होतं ना गोड नाही आवडत तुला म्हणून. नॉर्मल असं म्हटलं की ते असं खाऊन ट्राय करा. त्यापेक्षा तो गुट्टी सोडा चांगला होता. तर त्याच्यानंतर मला भूक लागली होती, कारण की मी पिझ्झाचे 2 स्लाइस खाल्ले. मी पण मग- 2 स्लाइस खाल्ले. मग मला भूक लागली होती, तर मग नाही, तुझा स्लाइस खूप मोठा होता एक. आणि मग मला भूक लागली होती, तर मग आम्ही शोरमा खाल्ला. आत्ता बरं वाटत आहे, काहीतरी खाल्लं बा असं वाटत आहे. तर त्याच्यानंतर आम्ही गोटी सोडा ट्राय केला, बढिया होता. नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय पोट नाही भरत म्हटलं. नाही, त्याच्या आधी उलट काहीतरी बोलली तू. नॉनव्हेज शिवाय जिंदगीच नाही आहे म्हटलं. पहिले तिने टोमना मारला, मग असं झालं अरे मी तर सुनेची साईड घेऊन राहिली. मग तिने वाक्य चेंज केलं. आता आम्ही जात आहे घरी. आज तुझे 3,500 सबस्क्रायबर झाले. तुझे 3,500 सबस्क्रायबर झाले. हो, सांगितलं होतं तुम्हाला. मम्मी कॉंग्रॅच्युलेशन म्हणते. कॉंग्रॅच्युलेशन. त्याच्याबद्दल मला एक आईस्क्रीम पाहिजे आता. You very chalak, bro. ठीक आहे, किरण कडून. ओके, थँक्यू. हे सगळी पार्टी तुमच्या कृपेनेच होत आहे. युट्यूबचं पेमेंट. थँक्यू सो मच. तर एक व्हिडिओ 50,000 पण क्रॉस केलेला आहे, हाफ सेंचुरी पण कम्प्लीट झालेली आहे. एवढे कमी सबस्क्रायबर मध्ये प्लस 3,500 सबस्क्रायबर पण झालेले आहेत. आणि आता आम्ही अर्निंग सांगू तुम्हाला एका महिन्यानंतर. त्याला ते बिचारे रडून राहिली, एकटं चाललं. बिचारा बाईकनी चालला रे, बाईकनी चालला. आम्ही आमच्या घरी. चालला. पिझ्झा कसा होता? चांगला होता ना? पायनॅपल नव्हतं. चांगला होता, आवडला. खूप छान होता. रोस्टेड मस्त पैकी बेस्ट तीन होतं. त्याला समोर बहुधा ठोकत तो. समोर. त्याची बायको बोंबलन म्हटलं आपल्या नावानं बिघडून राहिलं म्हणून. हे ते ऑलरेडी बिघडलेलं आहे. त्याच्या बायकोलाही माहित आहे. तर अशा प्रकारे आज आमचं फिरणं वगैरे झालं छान. मस्त पार्टी करून झाली, खाऊन पिऊन झालेलं आहे. आणि मला आता येते झोप.
सो सगळ्यांना गुड नाईट. तुम्हाला पण गुड नाईट. तुम्ही पण झोपा. रात्र झाली आहे आता 11 वाजून राहिले. The next day. इथं सांग काय काढलं. दिसूनच नाही राहिलं ते. दिसत आहे एवढं क्लिअर तरी. नाही दिसत ते उमटवलं आहे काहीतरी असं दिसून राहिलं. हा तो उमटवलाय मला माहित आहे. काय काढलंय मी. 10 रुपये सांगतो. मी का 10 रुपये देऊ. काय लॉजिक. काय लॉजिक आहे. मी 10 रुपये देऊ मग तू फ्री सांग. काम दे करत मी. काय काहीच लॉजिक नाहीये. 10 रुपये दे सांगतो. आज काय आहे तू सांग मला. आज रविवार. आता सांगत आज रविवार आहे. रविवार आहे ना आज. आज नाही आज काय आहे. आज रविवार आहे ते माहिती आहे पण आज स्पेशल काय आहे. 10 रुपये. आज रथसप्तमी आहे. आज माझ्या मित्राचा बर्थडे आहे लोकेश रावचा. ते असू दे तिकडे. स्पेशल आहे माझ्यासाठी. हा ठीक आहे पण आज रथसप्तमी आहे. हा. हा मग 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 रथसप्तमी म्हणजे काय होते. सप्तमी अबे साले. मंदारी काहीच माहित नाही राहत त्याला. काय माहित नाही राहत. सूर्यदेव आज रथात बसले. मग मी काय करू. आज सूर्यदेवाचा हे आहे जन्मदिवस हा मग लोकेश असं रावचा बर्थडे आहे म्हणतात. आज सूर्यदेव रथात बसले होते. हा. 7 घोड्यांच्या रथामध्ये. अच्छा. हा तर मी तेच काढलाय. रथ तो कोणत्या सांगायला नाही आहे. रथच आहे तो. 2 चक्के आहे इथे सूर्यदेव रथात बसले. सॉरी सूर्यदेव लय चांगली टेक्नॉलॉजी आली आहे. काय ते रथ गाड्यात बसले तुम्ही 2 चक्क्याच्या डब्यात. आता का घोडे काढू. सॉरी फॉर यू सूर्यदेव. चांगला राहणं शिवड्या. मलाच काढलं मी रथ. असंच रथ काढत रथ असते. बनवून द्यायचं तर काहीच्या काही सूर्यदेवले बिचाऱ्या काही ऐकून घेते म्हणून काही काढून द्या. असंच काढत असते रथ. मग हा पण रथच आहे. इथे मला जागा नाही भेटली काढायला म्हणून हा रथ आहे. इथे सूर्यदेव रथात बसले. हे 2 चक्के ऐकून घे. आहेत मी मगाशी आणि हे मजाक हे झंडे आहेत. हा, मी मगाशी मजाक करत होतो. मला काय वाटलं तुम्ही मंदिर काढलं आणि मधात सूर्यदेवचा सूर्य काढला. ऍक्च्युअल मध्ये मी मजाक करत होतो की मधात ते कासव आहे हे आहे ते आहे ते. पण रथ तर तो कोणत्या सांगितलं नाही. वाटलं एक तर घर आहे नाही तर मंदिर आहे. सूर्यदेवाचं मंदिर आहे. हे बघ मला माहितीये का रांगोळी काढता नाही येत. माझ्या बोटातनं रांगोळी बसतच नाही. बसली ना तर ते बारीक नाही निघत. ते निघते काहीच्या हे काही. कारण आहे. एक तर इथे जागा नाही आहे रांगोळी काढायला. मी ते काढली मनानं काहीतरी म्हटलं काढावं आता सूर्योदय रथात वगैरे कसं तरी. तर म्हटलं खाली 2 चक्के काढते. तर 2 चक्के काढायला जागाच नाही भेटली मला. तो पाठ छोटा पडला. पण मला सांग इकडे दाखव. मग पाठ छोटा पडला. तर मग हे चक्के जे आहे ते छोटे छोटे काढले मी. पण 7 घोड्यात 2 चक्क्याचा रथ म्हणून काय. चुप राहा यार. बरं, दुसरी गोष्ट अरे असं थोडी असते. सगळं बेटर होतं. फक्त मला अलोवेल्स नाही आवडले. म्हणजे मारण तुला चांगली आता. चुप राहा. अगो शॅम्पल नको दाखवू. तुला म्हटलं होतं मी मला प्रसाद करायला हेल्प करशील. तिथे एवढ्या याच्यामध्ये मला आग नाही लावता येत. मग मी कशी काय तरी केलं? लावली मी आग. मी काय केलं? तू होता तरी का घरी. मी काय केलं मग. काहीच नाही केलं तू. नाही मग मी बाहेर काय केलं. गोटे खेळायला गेलो तू होतो. बाहेर गेला होता. काय केलं मी बाहेर. मला काय माहित तू बाहेर जाऊन काय केलं. मला काय माहित म्हणजे मी काय करणार आहे बाहेरचं. मला काय माहित कशासाठी गेला. Meeting होती. तू मला सांगितलंच नाही तू कशासाठी चालला बाहेर. मीटिंग होती. पैसा आणायला गेलो होतो मी. बरं ठीक आहे. तर मी कुठं काही म्हणत आहे का मग हा, तुला? मग नव्हता ही कशी काय कंप्लेंट मग मला आग तर करतो. लावून तू दे. अशी कंप्लेंट करायला पाहिजे की किती काही असलं तरी माझा नवरा माझ्यासाठी घरात पैसा घेऊन येतो. मेहनत करायला जातो बाहेर. हे काय छटाक भरायचं काम मी करून घेतलं असतं असं बोलायला पाहिजे. मागच्या वर्षी तू बरं ते जाऊ दे. एवढं सगळं आहे. आज ते काम होतं ना. आजी नाही आली आज. त्याच्याबद्दल बोल ना. आजी नाही आली तर मी झाडू मारला आणि पोछा मारला. मग ह्याच्यावर फोकस कर ना खूप सारा की हा आज ना आजीने आली तुम्हाला खूप सारं काम होतं. तुम्ही म्हटलं कसं करत ना हे सगळं ते काम. तर मग हे अहो आले आणि म्हणे की दे मी मारतो सगळ्या घरात पोछा. आणि सगळ्या घरात पोछा मारून दिला. माझं एवढं काम कमी केलं. थँक्यू अहो असं बोल. थँक्यू अहो तुम्ही मला एवढं काम करून दिलं. जसं जे काम नाही केलं त्याला एक्झॅजरेट करतं ना. जे केलं त्याला एक्झॅजरेट करत. असं नाही म्हणत आहे मी. तू आग लावून द्यायची होती म्हटलं मला. बाकीचं मी केलं. मला जीवनात सगळे काम येते पण कधीच आग लावता नाही कुणाच्या आयुष्यात. आयुष्यात म्हटलं मी ते दूध उतू घालायचं होतं त्यासाठी न प्रसादासाठी. मस्त झालं प्रसाद. सांगितलं का तू प्रसाद कसा बनवा लागते. नाही ब्लॉग तर काढलाच नसन. मी एकटी काय काय करू. मला अगं माझ्या डोळ्यातून इतकं पाणी इतकं म्हणजे मी अक्षरशः रडली. मला सुचत नव्हतं. मला दिसत नव्हतं समोर काय आहे काय नाही. नवऱ्याला त्रास दिला देव लोक असेच रडतात. मी ना बुक्की मारन मी तुला. ते आग लावताना डोळ्यात इतकं पाणी आलं. इतकं म्हणजे भयंकर खूप पाणी आलं. म्हणजे मला असं समोरचं दिसत पण नव्हतं. आणि ती उतू पण चाललं तर मला दिसत नव्हतं ते उतू चाललं म्हणून. मला फोटो काढायचे होते त्याचे. मागच्या वर्षी काढले होते ना टाकली बस झालं. मागच्या वर्षी पण केलं होतं यार. आता मग दरवर्षी येते दरवर्षीच करायला लागते. आज मी सूर्याला पाणी घातलं. पाणी काय म्हणते त्याला असं काय म्हणते रे लोटा. नाही गडव्यामध्ये पाणी घेतलं. त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षत फूल टाकलं आणि मग आंघोळ झाल्यावर आणि मग सूर्यदेवाला पाणी अर्पण केलं मी असं.
आता बाहेरचं जे केलेलं दाखवून त्याला काय काय टाकलं काय काय नाही टाकलं ती दाखव. त्यामध्ये मी तो प्रसाद शिजवला, याच्यामध्ये छान तांदूळ वगैरे टाकले, दूध टाकलं म्हणजे ते उतू आलं पाहिजे म्हणून, आणि माझा प्रसाद इतका छान मस्त रेडी झाला. खूप टेस्टी लागत आहे. जवळ इथेच रांगोळी टाकली आणि या घमिलामध्ये गौऱ्या वगैरे लावल्या, खूप सारे कागद पेटवले आणि आग लावली जेणेकरून तो प्रसाद रेडी झाला पाहिजे म्हणून मडक्यामध्ये. कसा होता? एकदम बढिया. तो मातीच्या भांड्यात शिजतो ना आपण, म्हणूनच चांगलं लागलं. म्हणून छान लागते तो. ते मातीच्या भांड्यामध्ये शिजवते ना, त्याच्यामुळे तो छान लागते असं खायला. माझ्या घरी सगळ्यांना आवडते, वहिनीला तर खूपच जास्त. गोड असते ना? नाही असं काही नाही आहे. गोडच असते. हा गोड म्हणजे थोडीशी साखर टाकतो आपण त्याच्यामध्ये, पण वहिनीला खूप आवडते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. हाईप करायला विसरू नका.